शिवलिंगाला शंखाने पाणी अर्पण केले जात नाही, जाणून घ्या का? आपल्या सर्वांना माहीत आहे की शंखाचा वापर पूजेमध्ये महत्त्वाचा आहे. जवळजवळ सर्व देवतांना शंखाने पाणी अर्पण केले जाते, परंतु शिवलिंगाला ते अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. भगवान शिवाला शंखाने पाणी का अर्पण केले जात नाही? शिवपुराणात यासंबंधी एक कथा सांगितली आहे. शिवपुराणानुसार शंखचूड नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. शंखचूड हा राक्षस राजा दंभचा मुलगा होता. जेव्हा राक्षस राजा दंभला बराच काळ संतती नव्हती, तेव्हा त्याने भगवान विष्णूची कठोर तपस्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन विष्णू प्रकट झाले. जेव्हा विष्णूने वर मागितला तेव्हा दंभाने तिन्ही लोकात अजिंक्य असा पुत्र मागितला. श्रीहरी तथास्तु म्हणाला आणि अदृश्य झाला. त्यानंतर दंभला शंखचूड नावाचा पुत्र मिळाला. शंखचूडने पुष्करमध्ये ब्रह्मासाठी कठोर तपस्या केली आणि त्याला प्रसन्न केले. ब्रह्माने वर मागितला आणि शंखचूडने देवांपासून अजिंक्यता मागितली. ब्रह्माने तथास्तु म्हटले आणि त्याला श्रीकृष्ण कवच दिले. ब्रह्माने शंखचूडला धर्मध्वजाची कन्या तुलसीशी लग्न करण्याचा आदेशही दिला. त्यानंतर तो अदृश्य झाला. ब्रह्माच्या परवानगीने तुलसी आणि शंखचूड यांचा विवाह झाला. ब्रह्मा आणि विष्णू यांनी दिलेल्या वरदानांनी मद्यधुंद होऊन राक्षस राजा शंखचूडने तिन्ही लोकांवर आपले प्रभुत्व स्थापित केले. त्रासलेल्या देवतांनी विष्णूची मदत मागितली, परंतु त्याने स्वतः दंभला असा पुत्र दिला होता, म्हणून त्यांनी शिवाची प्रार्थना केली. त्यानंतर शिवाने देवांचे दुःख कमी करण्याचा संकल्प केला आणि ते निघाले. तथापि श्रीकृष्ण कवच आणि तुलसीच्या तिच्या पतीवरील भक्तीमुळे शिव देखील त्याला मारू शकले नाहीत. विष्णूने ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि राक्षस राजाकडून दान म्हणून श्रीकृष्ण कवच घेतला. त्यानंतर त्याने शंखचूडचे रूप धारण केले आणि तुलसीचे अपहरण केले. त्यानंतर शिवाने आपल्या त्रिशूलाने शंखचूडला जाळले आणि त्याच्या हाडांपासून शंखचा जन्म झाला. शंखचूड विष्णूचा भक्त असल्याने लक्ष्मी आणि विष्णू शंखातील पाणी खूप प्रिय मानतात आणि सर्व देवतांना शंखातील पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. तथापि शिवाने त्याला मारले असल्याने शिवाला शंखाचे पाणी निषिद्ध आहे, म्हणून शिवाला शंखाचे पाणी अर्पण केले जात नाही.